हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, दिस इज सई अँड वेलकम टू ब्लॉग्स विथ सई. सो आज मी आजींना विचारणार आहे की त्यांना जेवायला काय हवंय आणि तो मेन्यू आज मी बनवणार आहे. नक्कीच त्या कुठल्या तरी मला कोकणी डिश सांगणार आहेत. सो लेट्स गो. आजी जेवणात कल करचे. ओके ओके. सो झालंय असं की आपल्याला आजींनी लसणीचं गोज्जू करायला सांगितलं, त्यासाठी लागतो नारळ. आणि नेमकं घरी नारळ नाहीये, संपले. तर नारळ आणण्यासाठी आपल्याला हिमांशूला दुकानात पाठवावं लागणार आहे आणि मला डेफिनेटली माहितीये तो खूप नखरे करणार आहे दुकानात निघण्यासाठी. हिमांशू समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो ना. काय आणायचंय? काय काय आणायचंय? कुठे काय आणायचंय? नारळ आणू, तांदूळ आणू की काय आणायचंय? तुला ते सांगा. तुला नाही सगळं बोल लवकर आधी. नारळ आणायचे. प्लीज आता आणून दे प्लीज. माझी जेवण बनवायला लेट होणार मग. पिक्चर संपला पडीन ना. फायनली मुलगा रेडी झालाय नारळ आणून द्यायला. जगातला सगळ्यात चांगला नवरा आहे सुभाष, माहिती चांगला मुलगा आहे, सगळं नातू आहे. जाऊ दे. कचरा पण टाकायला सांगितलं सोबत, ते नाही दाखवत. कचरा टाकायचा मध्ये. आणि अशा प्रकारे माझ्या नवऱ्याने मला नारळ आणून दिलेला आहे. चला गोजू बनवायला सुरुवात करूया. लसणीच्या गोजूसाठी मी घेतलाय खोबरं, लसूण, चिंच आणि मिरची. यात चवीपुरतं मीठ घालून मी याला मस्त मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे आणि आपल्या लसणीचं गोजू तयार. सो एकीकडे मी तांदूळ मस्त धुवून घेतले पेस्ट करण्यासाठी. आणि बरं का, आजचा बेत एकदम कमाल होणार आहे, कारण हे जे तांदूळ आहेत ते गावचे तांदूळ आहेत आणि गावच्या तांदळाची पेस्ट म्हणजे कमाल. तर अशा प्रकारे लसणीचं गोज्जू आणि भाताची पेस्ट रेडी आहे. तुम्ही हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा, खरंच खूप कमाल लागतं. बाय.